का थंडी वाजी राहिली रे भो. हाँ ना यार, बहुत थंडी बज रही ना. हाव हाव दादा, मुझे भी लय ठंडी वाजते. हाँ ना यार भाई, मुझे भी बहुत ठंडी बज रही है यार. फिर इसी बात पे शेर शायरी हो जाए आज. तो पहले मैं बोलता हूँ शेर शायरी. ठंड इतनी बढ़ती जा रही है कि कोई हाय बोल रहा है तो सुनाई दे रहा है चाय. अब मेरा नंबर दादा. ठंड के मौसम में रोज रसोई कहती है अंदर तो आ गए बाहर कैसे जाऊंगे. अब मैं बोलूँगा. लगता है कि ठंड ने भी जियो की सिम ले ली है. 24 घंटा ऑनलाइन, वो भी 5G की स्पीड पर. चलो मेरी सुनो अब. आजकल धूप भी खूबसूरत पड़ोसन की तरह है. जरा सी दिख जाए तो पूरा मोहल्ला छत पर आ जाता है शहर में. अरे भो जाय ना तू घरी. तुझे मम्मी पप्पा येऊन जातील ना. आधी तुला पाहायला. हाव हाव रे भो, लय टाइम झाला. 11 वाजले ना आता. जाय ना घरी. नाही नाही दादा, मला कोणी पाहणार नाही. अरे जाय जाय भो, नाही तर ती मम्मी पप्पा मला बोलतील. तुम्हाला माहित आहे दादा, मी 4 दिवसांपासून संडासला गेला नाही. पाण्यात हात टाकू जीव भनत नाही तर तटी कितलं थंड लागेल. तू संडासला जाय रे भो, नाही तर ऑपरेशन करून काढणं पडेल ना मग. अरे भो उठ, तू जल्दी जाय तर अडून. मीनं बी 8 दिवसांपासून पाण्याला हात नाही लावला. मीनं अंगच नाही धुतलाय. अरे नाही ना दादा, लय थंडी वाजू राहिली आहे ना आता. तडी काय हात लावायला इच्छा नाही होत मही. आम्ही पण बी इंसान आहे भाऊ, पण आम्ही तर लावता ना. आम्हाला का थंडी नाही वाजत. तडी करत जाय बापा, हात लावत जाय तू. हाव हाव लावत जाय ना गंद्या. उठत त्या बाबा गिबाला फोन लावू का मी आता. नाही नाही दादा, फक्त अर्धा घंटा बसू द्या ना. मला तुमच्यात मजा आहे, तुम्हाला बैसायला गोष्टी करायला. ठीक आहे, मी आता बालाराम काकाला बोलायतो. हा बोला बोला बालाराम काकाची जरा मजा घेऊ आपू. या बालाराम काका, मैफिलची मजा घ्या मग तुम्ही आता. हावरे मजा घ्या रे मही, तुम्ही नाताय होन. बालाराम काका आडलून काबा जपले नाही तुम्ही. जपा ना घरी. तुमचं तर लग्न व्हायला आहे ना. जाना तुम्ही घरी. आम काय कुवारे सांड आहे. बालाराम काका आमच्यासाठी पोरी पहा ना. आम 22 वर्षाचे होऊन गेले. हाव हाव बालाराम काका, तुम्ही पहा ना आमची तुमच्या रिश्तेदारी म्हणे असेल तर. आकोर प्या ना, दारू सिगरेट आकोर प्या, बिडिया प्या, सब प्या. कुठून भेटतील तुम्हाला पोरी. नाही बालाराम काका, आम काही शॉक नाही करता. आम कितले साधे सिंपल लोंडे आहे. हाव हाव हे लय साधे. बस चुपून चुपून सिगरेट आहे ना दारूच प्याले जाता बस. हे देख ह्या पोऱ्यानं सांगलं की नाही सही सही. करे तुला कवा दिखाले रे आमू. नाही दादा, मला 1-2च चक्कर दिखालते तुम्ही बस. अरे दादा उसाऱ्या मारतोय का रे तू. आधी शांत पट्ट्या मारतोय मोठ्या सामने. हाव बाबा, हे लय सुधरेल पोरा. याच्यासाठी तुम्ही कुठे पहा ना आता. हाव रे मला लय माहित आहे. लय सुधरेल पोरा आहे. हे दारू हे सिगरेट पेता यायले कोण देईन रे पोरी. बाबा पहा ना, कुठे असेल तर पहा ना, तुम्हाला धुवा लागेल. हाव ना बाबा पहा ना, मग 22 वर्षाचे होऊन गेले बाबा. हाव बाबा पाहून घ्या. त्या पोरीला सांगा की लय गुन्हाचे पोर आहे. काही शौक नाही आहे, काही नाही आहे. कामा धंद्याशी आहे, सब एक नंबर आहे. हाव रे. आणि येणं बादमानी पहिले तर मला पेली दारू तर मला काय जुते खावाडतो तू. खाऊन घे जा बाबा, काय होते. हाव रे अरे गय. पहा ना बाबा, पहा ना तुम्ही. तुमच्या मायबापाला सांगा ना पाहायची. मग आजीला बी सांगणं पडेल. तुम्ही आमच्यापाशी कशा गोष्टी करता. नाही नाता नको सांगू असं. नाही बाबा, आता सांगणंच पडेल. तुम्ही आमच्यासाठी पोरी पाहता नाही ना, आता सांगणंच पडेल. अरे नाता नाहीये ना महा रिश्तेदारी म्हणे पोरी. नाही तर तुमचं मी सांभाळून देता कुठे ना कुठे. आता पाहणी पडेल. ठीक आहे, मी पाहतो आता. हा बाबा, असं गोष्टी करत जा तुम्ही. हाव सांगा नाही का म्हणता. बाबा तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है. नाताच्या संघर्ष करायची काय गोष्ट आहे. मी संघर्ष काय तुमच्यासाठी लढाई बी करेन आता. बोलो बाबा श्री की जय हो. जाना बाबा, तुमचं लग्न व्हायला आहे ना. जाना आता घरी तुम्ही. हाव ना बाबा, मग रिकाम्या सांडा तुम्ही जा. नाही तर तुम्ही आपण आमच्या घरात काही माहीत पडलं तर तुम्ही पोरवायला सांगून देसान. हाव ना बाबा, जाना आता घरी. काय बेसताडी जाना, तुमचं घरी काम आहे ना. काय काम आहे तुमचं. वा बाबा घरी. नाही ना नाता, ते तुमची माय आहे ना. तुमची माय बी घरी मला लय गांजते. याच्याकडे मी काय तुमच्याकडे थोडा मूड फ्रेश करायला येऊन जातो. असं आहे का बाबा. पण तुम्ही काय आवडली लागत आमच्या अशा गोष्टी ऐकण्या तुम्हाला. हाव ना बाबा, शोभाने देत तुम्हाला ह्या उंबरमनी आता. बाबा मग काय लावलाय वावरामंदी. अरे बेटा, आपलं गेहू लावलाय ना. हरभरा गेहू लावलाय ना आता. मग बाबा मला सांग का पाणी भरायला आहे वावरामनी तुमचा. हा मग दोघे येऊ शेतामध्ये तुमच्या पाणी भरायला. 500 रुपये रोज लागेल फक्त बस. नाही रे भो, 500 लय ज्यादा होऊन जाते ना रे भो.
मला बोलायसांग का बाबा? हा हा मुझ्यावर कभी तू येशील तर तुला 1000 रुपये देईन रे मी. तुम्हाला माहित आहे ना बाबा, अरे मी लहान आहे, नाही तर मी कधी भरता ना तर तुमच्या 1000 रुपयेच घेता मी आता तुमच्याच. आता पण तुम्हाला माहित आहे का, जेव्हा आम्ही तुमच्या उमरचे होते ना तेव्हा इतकी थंडी पडे की मी सांगू नाही शकत. हाव हाव बाबा, लय थंडी पडे का तेव्हा? हाव ना आता लय थंडी पडे तेव्हा. मग आता तुम्हाला माहित आहे का, महाराष्ट्रामध्ये बीजेपी सरकार बनली ना. हाव ना बाबा, असं 1500चा कमाला ना लाडली बहीण येऊच ना. आणि भाजपा सरकारला म्हणा बहिणीलेच दे, भावाईला काही देऊ नको काही, आम्हाला फक्त रिचार्ज करून दे जिओचे, आम्ही तिच्यामध्येच खुसून जाऊ. हाव हाव ना आता फक्त बहिणीलेच देता, आम्हाला द्या ना. मग कोण बनते बाबा मुख्यमंत्री? हाव हाव बाबा, आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आहे. आता बहुत याची बैठक होईन बारे, मग का शिंदे बनतो की कोण बनते काय माहित. बाकी शिंदेच बनायला पाहिजे तर 1500 रुपये भेटतील ना वायले. मग यातून 200 रुपये काढले की चालले हॉटेलवर आहे. हा बाबा, तुम्हाला हे काम सोबाना दे, त्यामुळे सांगू आता तिला तुमच्या नाव. आता बाबाचे नाव सांगू रे बुवा पुसपच्या ना. नाही नाही ना आता असं अवन्य सांगणं. मी तुम्हाला पोरी पाहून देईन ना भावा. खरे पासांग की फक्त झूट बोलता आमच्या सांग? अरे खरी पाहिन ना रे भो. मग नवी मोबाईलवर बनावेल कोणा पोरसंग चक्कर असेल ना तुमच्या, सांगा मला, मी तुमच्या दोस्तवाने समजा मला. बाबा नाही नाही, अरे कोणी असं नाही आहे. सब माहिती आहे मला बेटा, मी बी तुमचा बाबा आहे. चला आपण सांगता मग बाबा बाबा इथलं पुसतोय आपल्याला. हा बाबा माही होती, बाकी ते मला धोका देऊन चालली गेली. बाबा माझं तर कोणी होतीच ना का, मी सकाळ जितली गंदी आहे. हा मही बाबा चालू आहे ना सक्कर, तुम्हाला माहित आहे का, आपल्याच मोहल्ल्यातली आहे ना. आणि बाबा तुम्हाला माहित आहे मी ह्या चक्कर मध्ये आहेच नाही बेटा. जो देखत नाही ना तो सबसे ज्यादा ह्या चक्कर मध्ये राहतो. नाही नाही बाबा, मी तसा दिखतोय का तुम्हाला? नाही बेटा, मला नको शिकाडू, तू सांगतोय की नाही? खरी खरी सांगतो बाबा, महासंग 3 आहे. अरे बेटा डायरेक्ट 3 रे, यायची यकनी ना तुझी 3. हा मला नाजात यावर बेटा. बाबा लय मॉडल आहे ह्या मॉडल. शांताराम काका, ते आपल्या मुंड्यातली बेकरी आहे, कशी आहे ते? हो ना यार, तिचे नाव नको घेऊ, तिला पाहता श्री मह्या दिल उकळला मुकड़ करते. मतलब बाबाचा दिल भी आलाय रे भो बिजलीवर आहे. बाबा तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है, बाबा तुम बिजली पर लाइन मारो हम तुम्हारे साथ है. हाव हाव यार, तिच्यात पुरा मोडल्यातले माणसं फिदा यार. त्या म्हणे असं काय आहे बिजली म्हणे. बाबा बिजली तिला बिजली अशी तशी बिजली नाही, ते रिअल बिजली आहे. मग बाबा पुसाना तिले तुम्ही जाऊन की मी तुझ्यावर प्रेम करीसू? नाही नाही नाता, अगर त्या मायला माहीत पडलं ना तर ती माय सीधी मला घराच्या बाहेरच काढून टाकीन. मग बाबा ब्याहता तर मग काबन बिजलीकडे पाहता तुम्ही? मग पाहत नको राज्य बाबा बिजलीकडे, तुम्ही ब्याहता तर पाहत नको जज्जा बाबा. मग मायले ब्याहसान तर तुम्ही